तर नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता, हा कस्टमरचा टॉप शिवलेला आहे, आंब्रेला टॉप शिवलेला आहे आणि हा साडीपासून शिवलेला आहे. ह्याला 3 मीटर कापड लागलेलं आहे, म्हणजे 3 मीटर मी साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे आणि बाकीची शिल्लक राहिलेली साडी त्यांना दिलेली आहे आणि त्यापासून सुंदर असा मी टॉप शिवलेला आहे. तर इथं बघू शकता मी ह्याची स्लीव शिवलेली आहे, म्हणजे फुगाबाई. पण जास्त म्हणजे जास्त दाट केलेली नाही, मी विरळ केलेल्या आहेत, 3-4 चुन्या केलेल्या आहेत. ह्या पण साईडला मी 3-4 चुन्या केलेल्या आहेत. खालच्या साईडला बघू शकता ब्लॅक कलरची अशी पट्टी लावलेली आहे, जेणेकरून छान असा लुक येईल आणि ज्यावेळेस ही बाई आपण पूर्ण ड्रेस घालतो त्यावेळेस खूप सुंदर अशी दिसती. आणि त्यांना पफ जास्त नको होता, त्या म्हणल्या जितकं विरळ ठेवता येईल तितकं ठेवा. आणि दोन्ही साईडला बघू शकता कसा सुंदर असा पफ आपला झालेला आहे. आणि इथे बघू शकता असा इथं बेल्ट लावून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण असा ब्रॉड 1.5-2 इंचाचा असा बेल्ट केलेला आहे. तर साडीतलंच हे कापड आहे आणि त्याचा पूर्ण असा इथं बेल्ट लावलेला आहे, जेणेकरून त्या म्हणल्या होत्या की काही जास्त फॅशन करू नका. आणि इथे मला लावायचे होते शोचे बटन, पण त्या म्हणल्या की नको, पूर्ण प्लेन असा ठेवा. त्यामुळं मला इथे शोचे बटन पण लावता आलं नाही. आणि त्याच्यानंतर बघू शकता हा मी बंद केलेला आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना कमरेत त्यांनी सैल ठेवायला सांगितलेलं. ॲडजस्टमेंट हवं असेल तर त्यांना हा बंद त्या पाठीमागच्या साईडला बांधू शकता फिटिंगसाठी, त्यामुळे त्यांनी हे खास करून करायला सांगितलेलं आहे. आणि इथे जे आहेत ना, इथं मी विरळ अशा चुन्या घेतलेल्या आहेत, म्हणजे दाट अशा जास्त चुन्या घेतलेल्या नाही आहेत, जेणेकरून त्यांना असं बरं म्हणलं की इथं जास्त दाट चुन्या घेतल्या तर पोट फार दिसतं आणि फुगीरपणा येतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं जितकं तुम्हाला विरळ घेता येईल तितकं तुम्ही विरळ घ्या. आणि त्यामुळं मी असा जवळजवळ एक 7-8च अशा चुन्या घेतलेल्या आहे. आणि हा आंब्रेलाच आहे, पण जास्त घेरदार असा आंब्रेला केलेला नाही आहे, त्यांना घेरदार नको होता. तर तुम्ही बघू शकता असा सुंदर असा हा ड्रेस टॉप तयार झालेला आहे. त्याच्यावरती त्या त्या कुठल्याही कलरचं तुम्ही हे वापरू शकता, म्हणजे ह्यामध्ये जो कलर आहे त्याची तुम्ही लेगिन्स किंवा सिगार हे पण वापरू शकता. आणि ह्याला अस्तर पण लागलेलं आहे, 3 मीटर मी कॉटनचं अस्तर लावलेलं आहे. स्लीव्जला पण त्यांनी सांगितलं होतं म्हणून स्लीव्जला पण मी अस्तर लावलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हा टॉप कसा झालेला आहे हे नक्की सांगा. तुम्हालाही जर साड्या पासून जर असे टॉप शिवायचे असेल तर नक्की अशा पद्धतीचे टॉप, तुमचे जर कोण टेलर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही अशा पद्धतीचे टॉप शिवू शकता. आणि तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर नक्कीच अशा पद्धतीचा टॉप तुम्ही शिवा. तर बघू शकता कसा सुंदर असा आपला टॉप असा झालेला आहे आणि युनिक लुक त्याला दिलेला आहे. तर मैत्रिणीनो, हा टॉप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.